अगं काय झालं रडायला तुला? ते भांडे तसेच पडले, स्वयंपाक नाही काय नाही, काय झालं रडायला? कम रडत तू? अगं सांग ना काय झालं? अगं मी काय बोलतोय तुला, का रड राहिली तू? अगं बोल ना, मी बोलतोय तू सोबत. काय नाही झालं. मग काय नाही झालं, मग रडती का? काय झालं? हा, मम्मी पप्पाची आठवण आली का तुला? जायचं का तिकडं? मग काय नाही झालं, जा तू. जेवली का तू? अरे सांग ना, मला मला कळलं तर समजल ना तू का रडतीये. सांगा ना तू, मी किती वेळेस विचारलं बरं तुला आता. जा काय तू. झालं, काय झालं? हा काय नाही. हा हा, मला असं वाटतंय मम्मी पप्पा बोलले का? काय तुला काही बोलले का? म्हणजे भांडणं झाले का कशावरून, कामावरून? मम्मी बोलली का? नाही, मग मग कोण बोललं? कोणीच काही नाही बोललं. दादा बोलले का? नाही, मग झालं काय नेमकं? काय नाही झालं, जा तुम्ही. हा मला माहितीये, तेच मम्मीच बोलली असणार तुला काहीतरी कामावरून, पण तुम्हाला सांगणार नाही. नाही तसं काही नाही झालं. हे चल तू त्यांच्याकडे चल. चल तू उठ नाही, उठ उठ. मला नाही जायचं. ऐकत जा, उठ चल उठ नको. उठ उभा राहा. चल चल त्यांच्याकडे, मी बोलतो. काय झालं मला कळलं, तू सांगा ना मग काय करू. चल. बाई स्वयंपाक झालाय का? रानात जायचं होतं, रानातलं काम पडलंय, तसंच जावं लागेल. जाऊ ना, आता स्वयंपाक झालेला आहे. मग डबा देते का जेवण करून जाऊ? काय कर, आपण एक काम करू, भाकरीच दे बरोबर. तू पण चल. बांधू आणि राणा जाऊन खाऊ. ते खाल्ल्या तुकड्यातलं तेवढं घेऊन उरकून. बरं बरं, काही खाल्लंय का तू थोडंफार नाश्ता बिष्टा? सकाळी तुमच्या संख्याला तेवढाच केलाय, चालतं बाकी भाकरी बांधलेल्या. हेच झाडाखाली बसून खाऊ आणि दूध चालतं करून घेऊ. चालेल. लयच असं अंग दुखतं. ते लय वावराचं लय पडलेलं आहे करावं ते. लागेल. हा तेवढं करावंच लागेल, एवढे पाय दुखत आहेत ना माझे. चालते चालेल. होय, हा काय काय रे? काय अरे बाबा काय झालं तुमचं नेमकं? कुठं काय झालं? पुढं काय तुला किती वेळेस सांगितलं, आपलं काय जेवण स्वयंपाक झाला का आपली भाकर खायची, कशाला बोलायचं बरं तिला? काय नाही, आम्ही आता वावरातच चाललो होतो. हिला तू बोलली ना काहीतरी. नाही, पुढं काय बोलले बाई तुला मी? हे बघ मम्मी, कशाला बोलायचं, ती करती ना जेवढं जमतं तेवढं. हा अरे आता काहीच बोलले नाही, हे पण नाही मी पण नाही, आम्ही दोघं नाही बोललो. काय तुम्ही झालं बाई तुला? बोलले नाही मग रडायला का लागली ती? काय झालं बाई? काऊन रडते का तू? ती मला सांगा ना, पण काय झालं? तू प्लीज तर विचार. रडती. तू काय विचार. झालं बाबा? काय झालं? अगं सांग ना आता काय अरे, रडू झालं. नको का? बरं जाऊ द्या, ती सांगा ना रडती? काय झालं नेमकं. अरे. तिला कोणी काही बोललं त्या का? बघ, भाकऱ्या मॅच केल्या, कालवण मॅच केलं, झाडून झुडून मी गेलं. तिला म्हणलं फक्त आता तेवढं पुसून घे आणि मी जाते वावरात. एवढंच घरची पुस्तक पुस्तक पडली का तू? लागलं का तुला? म्हटली काय? मग सांग ना तू कमून रडू राहिली? काय अडचण आहे का तुला? तिला म्हणलं तेवढं करून झोपून घे, आम्ही तेवढं वावरातलं करून येतो. काही कामाचा लोड आलाय का तुला? मग तू असं- बोलली नाही खरंच. नाही नाही भाऊ, नाही बोलले मी काही. असं कर, तिला आहे ना, ती रडती ना, एक दोन दिवस आई वडिलाकडे घेऊन जा. ती सांगा ना मग आता काय डोकं फोडायचं का माणसाने तुला तिला? कशाचा राग आलाय का? मग काय झालंय तुला ते सांग ना बाई. तू सांग बर का पूर्व, आता लय वेळेस विचारला आणि बावळट नाही तर मूर्ख नाही तर. आता तेच 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 काय झालं काय झालं? हा मला काय नाही झालं, मला माझ्या माहेरी जायचंय. माहेरी? अगं, माहेर जायचं. अगं तुझा किती लाड करतो आम्ही. अगं पण झालं काय माहेरी, कशाला जायचं? मला काहीच नाही सांगायचं, मला काय विचारू पण नका, मला माहेरी जायचंय जायचंय जायचंय. जायचं काय, घेऊन जा ना तिला माहेरी. बरं मग रडायचं काय गरज आहे? तुम्हाला म्हणली असती ना, आम्ही नाही म्हणतो, सांग हा? बरं तुला जाय. गेलो असतो ना, तुला सोडून आलो असतो ना, 2-3 दिवस थांबली असती. हा, तुला आई सारखी आहे. सांग मला काय झालं. तुम्ही लोक नका बोलू माझ्या सोबत. काय झालं बाळा? सोन्या काय झालं? मला जायचंय माझ्या माहेरी. हा का, जा का माहेरी. जायचं? पण कारण तर सांग ना. कारण सांग. मला नाही माहिती. पण माहिती कारण- नाही मग जायचं कशाला? मला तुमच्यापाशी नाही राहायचं, मी चालले माझ्या माहेरी. अगं पण कारण काय आहे? कारण सांग. मला माहेराला जायचंय. अगं कारण तर सांगशील ना तू. हे बघ, जाऊ दे, नको सांगू. मी तुला नेऊन सोडतो, थांब तिथं 4 दिवस नाही 8 दिवस थांब. पण मला एवढंच सांग, रडायचा विषय काय नेमका? रडायला झालं काय? मला दिवस गेलेत. अरे वा वा वा, अगं ही आनंदाची बातमी आहे. छान. एवढी चांगली बातमी सांगायला रडत असते पुढे. ही आनंदाची बातमी तुला रडवली. आता तू काहीच काम नाही करायचं आजपासून. अगं ही आनंदाची खाटावर बसून बातमी आहे. राहायचं. मी देईन सगळं तुला खाटावर. आणि याच्यात काय रडण्यासारखं? एवढी मोठी गोष्ट आहे. मग बाबा होणार मी. खुश व्हा, हस जरा. मम्मी होणार तू. मला नाही पाहिजे ते बाळ. अगं नाही पाहिजे. हा,
काय बोल रे, तुला कळतंय का? नाही पाहिजे म्हणजे अगं एवढं भारी झाली, एवढी गोड बातमी दिली, एवढा आनंद झाला सगळ्यांना. एकदम हा? खुश किती दिवस झाले आपण क्षणाची वाट बघत होतो बरं. हा? हे बघा मी कधीच वाट बघत नव्हते, मला नको इतक्या लवकर मूल वगैरे काहीच. लवकर का पण काय प्रॉब्लेम आहे? अगं पण आलंय ना पोटात आता तुझ्या बाळ. पण नकोय ना मला ते. अगं देवाचा आशीर्वाद येतो, असं नको बोलू. तो आशीर्वाद नकोय मला तसला. मला मूल नाही पाहिजे आणि तुम्ही ना ही सगळी खुशी वगैरे दाखवू नका. अगं आता हे बघ, लग्न झालं म्हणजे मुलबाळ होते. हा, ह्या प्रॉपर्टीला वारसदार पाहिजे ना कोणतरी, आणि कधी कधी मुलबाळ होणारच आहे ना. हा. मग आता झालंय तर मग काय प्रॉब्लेम आहे? अगं लय खुश आहे ग आम्ही. हे बघा खूप दिवसातून बाळ येणार आहे घरात आपल्या. तुमची ती खुशी ना मी भंग करणार आहे. मला ते मूल जन्माला द्यायचंच नाहीये, समजलं तुम्हाला? काय बोलून राहिली, तुला कळायला पाहिजे राव, पटकन तुला काही. मला सगळं पटतंय, तुम्हाला का नाही कळत? नाही पाहिजे तर नाही म्हणा ना. अगं अभद्र का बोलती असं तू? कशाला पाहिजे ते मूल? काय गरज आहे? अगं आता हो दे आणि मग दुसऱ्याला अगं लय जीव लावून ग मी तुला बी. काय नाही असं नको करू. नाही, असं नको करू. मार खाशी मार का, शांत बसतो. मला नाही पाहिजे ते मूल वगैरे. नुकसान पोहोचन ग, तसं नको करू बाळाला. पोचून द्या आणि मी त्या बाळाला नुकसानच पोचवणार आहे. तू त्या बाळाला जीव लाव, मी तुला बाळासारखा जीव लावून. नकोय मला ते बाळच नकोय, आणि मला कुणी जीव लावू नका. लग्न कशाला केलं? धक मारायला केलं? मुलबाळ नव्हतं तुला पाहिजे तर? वागणं आहे ना एकदम बरोबर नाही बघ. तसंच राहायचं ना बिगर लग्नाचं. मग नसतं झालं मुलबाळ. खवळू नको, प्रेमाने रागू बोलती. नको आपण. मला आहे ना तुमच्यापाशी नांदायचंच नाहीये, मग? समजलं ना? मी लग्न पण मोडणार आहे. मला नको हे मूल पण, आणि तुम्ही पण नकोय आणि तुम्ही पण नकोय. शांत हो, शांत. मी चालले माझ्या माहेरी. मायराला जा तू जाय तिला समजून सांग. अहो अशी कशी गेली ती? बघ ना, मला पाहिजे नाही ते नातवंड माहितीये का? आता आज कर. हा. आपण तिला घरी जाऊ आपण बी जाऊ. घरी घेऊन जायचं. तिच्या आई वडिलांना सांगू, हा. समजून सांगू. ते कसं आहे, तिला अजून समज नाहीये. हा. तिला तिच्या आई बापाला तिला सगळ्यांना समजून सांगू. पहिलं पोर तर होऊ दे, दुसरा वाटलं 10 वर्षांनी पाहिजे. किती दिवसांनी घरात एवढा आनंद आपल्याला झाला का सोडायचं सांग बरं. हो. आपल्या घरात किंकाऱ्या झाल्या असत्या बाळाच्या. किती होय, तू आवाज झाला काळजी नको असता करू. चिलबिलाट. तो आपण बरोबर करू. तिच्या आई वडिलांना पण सांगू. तू काही काळजी करू चला नको. आपण जाऊ. चल आपण समजून सांगू. चल. पैसे बिशे घेऊ. चल. हा चल. ए होय रे. ऐ काय म्हणता? काय करते घरात? काय म्हणजे मला बी यायचं ना, आवरत होते तुला कुठे यायची? तुमच्या संग. अरे मी पुरी कोण जाऊन येतो. मला पण तिला भेटायला यायचंय. अरे तू कशाला येते बोकार? कशाला येते म्हणजे दावणे माग दावणे माग तुम हायच माग वाजवाय कायला? म्हणजे तुमच्या संग नाही यायचं पण मग माझं ठरलंय मला जायचं की लगेच मला येऊ दे. कुठं निघालं की मला येऊ दे. काय तू बारीक बाळबिळी होई? काय गाडीवर दुसऱ्याला बरेच बसून दिवस झाले पुरीकडे गेलेलो. येतो चक्कर मारून. अहो पण मला तिला भेटायचंय. मी बरेच दिवस झाले तिला पाहिलं नाही, फोन तिचा येत नाही. काय झालंय काय नाही, माझा जीव नाही का? तुला न्यायचं म्हणलं ना, ती गाडी परवडत नाही न्यायला. लय पेट्रोल खाती. आधीच मागचा टायर खराब आहे. तुम्हाला म्हणजे नेमकं म्हणायचंय काय मी जाड आहे का, मला देव वाटत नाही का, लाज वाटते तुम्हाला न्यायला? नाही. मला तुमच्या संग हिंडायला लाज वाटते. नाही नाही तसं बी ना, कसं होतं त्याच्यामुळेच मी नेत नाही तुला पुढे. हा मलाच लाज वाटते. पण कसं आहे इकडे इकडे बघा तू मागे बसली की. त्याच्यामुळे म्हणलं आपलं एकट्याने जावा. पोरीला भेटायला जायचंय, मला यायचंय. मला बाकी सांगू नका. मला मुक्कामाला हा बोलावलंय बाई. तिला घेऊन चालले काय तुम्ही तिकडे? नाही नाही मग? काय तेच काय नाही लागत. कोणी काय म्हणते म्हणजे ते सांगू पाहिलं पोरीच्या घरी नेता काय? आलो असतो जाऊन. पोरी अहो तुम्हाला काही लाज बीज आहे का? अरे पण पुरी अरे लय जाऊ जीव आहे यार, तिचा. ते बयाचं नाद सोड ना काय काय मग त्याच्यामुळे कलर तुला ही असली ना, त्याच्यामुळेच येत नाही. ती बया तर तुझ्या कलरला कशी काय हे झाले मला काही कळा ना. तू कलर वर नाही जायचं. ह्यो कृष्णाचा अवतारी. कव्हा काय करीन याचा पत्या नसतोय माझ्याकडे. अहो पण हे धंदे सोडून द्यावा ना आता. याला काय धंदा म्हणतात का? मग काय हे धंदा नाही केस फुग्याचं करतो काय? मग चांगले त्याचा चांगले काय धंदे झाला? करतो मी. केसावर फुग्याचाच झाला हे धंदा. बाया घेऊन हिंडायचं म्हणल्यावर. कसं होतं? जाऊ दे एखादा असावा गाडी कसं तशी मोकळी नेण्यापेक्षा काय अहो, पेट्रोल तुम्हाला जाळणारच आहे ना. माहिती आहे जाऊ दे जावलं तर. तिने काय पुरीला कमी जीव लावलाय का आपल्या? बाई, तवा जमत होतं काय? देवा अरे तुझ्या तोंडाला काडी लागू दे ना. लोकांच्या बायाच्या गुण गातून मला यायचं म्हणले. अरे पुरीने जर बिस्किट पोडा मागितला तर ती लाडू देत होती. एवढी जपली पुरीला. त्याच्यामुळे येते कधी मध्ये गाठ घ्यायला. येऊन दे की आली तर. म्हणजे पोरीला सांगितलं काय दुसरी आहे म्हणून? नाही नाही पुरीला खायला मावशी पण तुम्ही असू दे नसली काय मावशी नसती काय? तुला बहीण नाही काय? ती नरड दाबीन मारून टाकी ना असं लगेच. इथं मार म्हणजे पोरगी बी राहू दे तिकडे. मला इथंच मार. म्हणजे कोणची बाया गाडीवर बसणार आहे तरीच म्हणलं त्याची ती बाय मला कस काय म्हणत होती गड्या ती सांगू बाई गाडीवर बसून चालली. मी म्हणलं, काय माझ्या नवऱ्याचा कलर कशाला कोणची बाय त्याच्या मागे लागली. पोरगी लांब दिलेली आहे त्याच्यामुळे डबल माणूस पाहिजे ड्रायव्हर. अगं ए, काय काय काय? काय झालंय? तुम्ही विचारा काय झालं?
दिदी काय रे? आमच्याच भांडणाचं हे नाही तू तू कमून रडत आली तुझ्याकडेच भेटायला यायचं होतं बाई अगं झालंय काय बोल ना. हं? मम्मी मला तिकडं नाही राहायचंय. आता लग्न करून दिलं मग कुठं राहायचं तुला मला नाही राहायचं त्यांच्या इथं, मला आपल्या इथं राहायचंय. काय त्यांनी हाणलं का तुला काय मारलं काय का? काय झालं? म्हणले जावई काय भांडणं केलं झाली. मी भाऊ? काहीच बोलत नाही, तुम्ही विचारा कशामुळे नाही राहायचं. हा काय चुकलं आमचं. कसं काय- असं काय करते सासू का? बोल ना आता, तिथं बोलली तसं पटापटा. बरं तुझी सासू काही म्हणली का काही नाही. मग मला ते कोणच काय नाही बोललो. मग झालंय काय तुला मला दिवस गेलेत. अगं बाई किती चांगली अरे मग भारी झालं ना, मग काय अडचण आहे याच्यात? मग राह तू लगेच माझ्याकडे पहिल्याच महिन्यात येत असते की इकडं. नाही आवाज जावई राहू द्या 4-2 दिवस मी पाठवून अरे देईन दिदे आता मला दिवस गेलेत मम्मी, मला इकडे नाही येणार आवडत. आहे ती अरे. 6व्या महिन्यात. मग आम्ही आजोबा झालो काय अडचण किती आहे आनंदाची तुला गोष्ट मग आहे. हे बघा तुम्ही ना खुश होऊ नका. का तो कान पाड पुढं खुश होऊ नका म्हणजे काय करायचं हा. हा मला खुश होऊ नाही नका पाहिजे. म्हणजे तुला नाही पाहिजे काही तुला तोंड फोडीन हा, नाही लोकं पाहिजे किती खुश होते तर. दिदे तू का अक्कल बिकल गेली का रे? अगं लेकरू म्हणल्यावर लोक नाही सर जगच खुश होईन ना अगं मला मूल नाही पाहिजे. खुशी गेली तिकडे बरं तेल लावलं. ते अरे लावून पण जाऊ. काय तुला नाही काय पाहिजे? पाहिजे तुला काय पाहिजे मला काय नाही पाहिजे. मी तुला 1 मिनिटही घरात ठेवणार नाही पाड्या बिड्याचे नाटक सांगितले ना तर घरातून माझे पण निघून जायचं मी इथंच राहणार आहे. नाही राहून देणार मी तुला इथं ती हे काय कोणतं म्हणते नाटक माहिती आहे का का? तुझं ती म्हणती मला एवढं लवकर मुलबाळ नको. आणि मग का मात्र पण येऊन द्यायचं काय हा? हा ते मग काय म्हणते ती? हा म्हणते तू पोर आई म्हणते का आजी म्हणते? जेव्हा शोभणार नाही ना पाहिजे. अहो, मग म्हणते मामा, शाळेत मामी, लेकराची हे बघा, आजी आली तिला काहीच कमी नाहीये. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहे. आणि मला काही कळावं काय डोक्यात घुसलं हे तिच्या. बघ दीदी दीदी, तुला मी एकच सांगू राहिले लेकरू पाड हे पाडा बिडायचं काय नाटक हे तुझ्या कानात कुणी घातलं हा कुणी शिकवलं तुला अहो, हे एवढं का कुणी समजून सांगितलं तिला तिच्या सासू सासऱ्यांनी. तिकडे ती माझी वाट ठेवत इकडे उभी नाही. राह मला एवढं लवकर लेकरूच नको. अरे तुम्ही का बसा, मला तुमच्यापाशी नांदायचंच नाहीये. लग्नात कशाला केलं तुला म्हणजे मुलबाळ तुला नको लेकरू तर? होस्तर नवरा गोड लागला ना आता नांदायच नाही तुला हा? हा मला लेकरू पण नकोय आणि नवरा पण नकोय. कोण अरे पण मग दिदे मर का तिकडे जाऊन नको? तुला कोण नाही लागत तर दिस देऊ अरे कशाला वाटोळ कशाला करायचं जगत मग आहे तू? आमचं कशाला वाटोळ केलं? नाही नाही लग्न तू कशाला जगूच केलं? नको ना त्यांचा वाटवळ नाही ना आमच्या घरात नको ती पिढा अशी ज्याला लेकरू लागत नाही नवरा लागत नाही आणि आम्ही तुला सांभाळणार नाही मी तर तुला गावात सुद्धा उभी करणार नाही. माझं घर आहे. तुझ्या बापाचं नाहीये माझ्या बापाचंच घर आहे. हा, माझ्या बापाचंच घर आहे अरे दिदे पण मला एक सांग त्याला तू का नको म्हणती? तो शेफारलाय जा दोघं भीक मागायला तुला माहिती नाही कसलंय हिच्या नादी लागून जमन का आपल्याला? अहो पप्पा मला नाही माहिती. तुला हे बघ, बाप्पाची हे बघ. लाडकीला जरा ऐक, ऐक, समजून ऐक, सांगा दीदी, हे बघ, बाप्पाची हे बघ, तू लाडकी एक मिनिट ऐक माझं तुला जर काय अडचण आहे तुला त्याच्या वाचू सांग मला. मला नाही बरं पाहिजे. मला एक सांग तुला आज ना उद्या होणारच आहे ना? हा. हा? मग आता झाले ना काय फरक पडतोय? नाही बरं, हे पाहिजे बघ. म्हणजे हे कोणतं उत्तर झालं तुझ्याकडून कोण आहे हे बघ, ते? तुझ्याकडून जर समान होत नसलं पोरग बर का तर मग आयलं की तिकडे बोलून तिला तेव्हा जावयाचे तू- जे नाटक आहेत ना 2 कानाखाली वाजवायचे आणि बाहेर काढायचे हे असं माघारे बघायचं मारू नका तुम्ही आमची सांभाळा जरी त्या पोरगी पोरगं. असली ना हिला आहे ना तिला तुला काय सासू नाही का सांभाळायचा जर कटाळा सांभाळायला असला ना नाही, दिदे तिथं राहू दे तिला 5-6 महिने. एक काम कर हिला आहे ना वर्षभर तुझ्याकडे घेऊन जा. मी नाही जाणार मोकळी तिला सासू किती का गोडवानी सासरा आहे नाही, नाही, जाणार सासू तुम्ही. काय सारखा जीव लावी ती तशी मी इथं, लय वाटवाट करण्यापेक्षा जा तिच्या बरं. नाही नाही तू मला हाकलून देईन घराच्या बाहेर मी इथं लय वटवट नको. करते. कशाला? आणि मला एक सांग लेकर पाहिजेच ना लहान लेकरू घरात असलं ना आनंद होतो. मग आणि तू काय नाही करते बंद कर मला लेकरू पाहिजे नाही तो तू वारसदार नको का कोणी पिढी नको का पुढे जायला काय नकोय. तू बोलतीये राव. अय यार काय म्हणलं काय? काय तू आताच आली दिदी आली काही नाटक घेऊन दुसरं काय नाटक घेऊन आली ती म्हणते मला मूलबाळ नाही पाहिजे. आणि नवरा नाही पाहिजे आणि घरदारा नाही पाहिजे नवरा नाही हा पाहिजे मग ती काय रे बाळा नकोच म्हणती. नेमकी काय होते मग मला दिवस गेले, मला मूल नाही ठेवायचंय. बरं नको टेन्शन बघ थांबा जरा शांतता घ्या कोणचा बी विषय. बरं कमून नाही तुम्ही बाई. आल्याबरोबर लगेच प्रेशर मध्ये ती संग बोला. एवढ्या लवकर नको हा म्हणजे. काहीतरी असन थांबा जरा बरं काय काय नेमकी काय कोणी सांगितलं तुला एवढं लवकर नको म्हणून? एखाद्या मैत्रिणीचा काही सांगितलं तू काही खराब होईल तब्येत बिब्येत काही हा. काय हा ना थांब तू 2 मिनिटं का बस ना जरा काय करा भाई तुला एकदा सांगितलं कळत नाही राव ये का म्हणून वा वा ये वा ती माग घेते वय मा काय म्हणणे आपल्याला का नकोय कमून नकोय याचं उत्तर दे मला फक्त बाकी काही विषय नाही. आता माझ्या एकदा 2-3 पोरींचं वाटोळ झाले बरं का त्या गोळ्या खाऊन परत ही लवकर अहो मग बाळणा तेच मी बनेल, म्हणते नाना लवकर वाटोळ म्हणेन मग परत नंतर इतका पास्तावा येईल का तुझ्या नवऱ्याला दुसरी बायको करायची हा खरं आहे का खोटं आहे? खरं हे लय झालेल्या गोष्टीत आपण डोळ्याने मग तू पाहिलंय काय काय करणार मग जमन का आजपर्यंत तुला? तुला नवरा पटत होता त्याला नोकरी आहे त्याला सगळी दुनिया आहे काय आहे सगळे आहे. आजपर्यंत तुला नवरा पाटला तुला आजच का नवरा पाटला अहो पण घरचे माणसं लय चांगले आहेत. मी काय म्हणतो पण हिला आज का पाठवणार त्याला कारण फक्त पोरग नाही पाहिजे म्हणून आहे ना काय सांगितलं काय माहिती खराब आहे का थांब, फिगर थांब, बिगर 2 मिनिट आता काही बोल नका 2 मिनिट सांग ना. तिची मानसिकता तयार करा तुम्ही
नाही, तुझ्या करा ना. मानसिकतेवर तुम्ही असं मोकार अटॅक केल्यावर नका. बरोबर सांग मला एक सांग, कोणी काही सांगितलं आणि त्यांच्या वागण्याने आपण वागलं, उद्याच्याला 4-10 वर्ष निघून गेले आणि तुला मूलबाळच नाही झालं आणि तुला जर नवऱ्याने हाकून दिली, तू काय करणार? अहो पण होतं मूलबाळ. आता माझ्या मैत्रिणीच मला सांगितलंय की इतक्या लवकर ना मूलबाळ नको ठेवू, फिगर वगैरे खराब होती. बरं मला एक सांग, फिगर खराब होती नी कोणासाठी जाळायची का परत? काय तुला ज्या morning टायमाला ती तुझ्या जवळ येईन बारीकस खेळन ना, त्या टायमाला तुला कळन बुवा का मुलाची किंमत काय असते काय नाही. ती तर जाऊ द्या नाना. आता हे आपल्या शेजारी काय घरं झालंय? सुखी होणार आहे तुझ्यामुळं. इकडे बी सुखी होणार आहेत, तिकडे आजी सुखी होणार आहे. तुला पाहिजे काय याच्या पलीकडे? नवरा सुखी होणार, तुला काय पाहिजे याच्या पलीकडे? अगं आपल्या शेजारीच झालंय. आता बाबांनी पहिल्यांदा गोळ्या नाही, खाल्ल्या मी गोळ्या खाल्ल्या आणि नाही, आता पोरं वय झालं, नाही. आता दुसरं लग्न केलं करावंच लागलं. त्या वंशाला पोराने. दिवा नको का आणि त्याला? आता तिची अवस्था काय? उठल्या पाडल्या जिला पोरग झाले ती घरी आईस करती आणि ती आणि हिला वावरते. उठल्या पाडल्या तिचे लुगड्यान पातळत व्हायचं. तसं लय किस्से मग तू आहेत. होणार आहे का? धुणार आहे का? आम्ही दुसऱ्या ते बायकोची? लय बघितलंय ठिकाणी घडलंय लोकांचं. असं, एकदा पाडलं नंतर व्हायनाच. नाही ना, मी सांगतो ना हे तिला. पहिलं होऊन दे तू, दुसरं तू नंतर उशिरा मी होऊन दे. म्हणतो होऊन नको देऊ. हा पण पहिलं बस होऊन एकच दे. लय झालं. ऐकत जा माणसं काय सांगत मोठ्या यार. माणसं येडे नाहीत ना का तुम्हाला सांगायला? तुमचा तेवढा अनुभव आणि नसतो. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे का तुला मूलबाळ होण्यात आहे ना, सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. यांना आनंद आहे, तिकडं आनंद आहे. आणि यांनी आज आजी का व्हायचं मेल्या व्हायचं? नाही मग व्हायचं काठे हातात आले आणि यांनी व्हायचं म्हातारपणी आई बाप जेव्हा ते लेकरांच्या आजी आजा दिसते. तुझी मर्जी. तुला जर नसेल व्हायची तर एक काम कर, जावं आमचं जाऊ दे मरू दे, आता यांचं जाऊ दे मरू, दुसरं लग्न करून टाक. हा जाऊ दे, मग कशाला मोकळ आमची परवानगी फुलबर का हा तुम्हाला? करा जावं. हा, तुमची परवानगी द्या. हा, मी तेच चुलता- करावं लागेल. मी चुलता म्हणून सही करीन, दुसऱ्या लागणार दिदे एक काम करू आपण, जाऊ दे त्यांचं लग्न करू दे. तुला नका का व्हायला जाऊ दे. नको होऊन दे, जाऊ दे. काय अडचण तुला? आता याला अजून आहे मापात, आपण काहीतरी त्याच्यावर घेऊ ऍक्शन, बरोबर. याचा कार्यक्रम करून टाकू आणि हिला बघू मग दुसरा नवरा. मग काय तू नाही काय आले नमस्कार. तुम्ही बी. ये बरं झालं आल्या. आता आहे ना प्रॉब्लेम असा ठरलाय बरं का, हा म्हणजे आम्ही मिटवलंय सगळं. हा आता तुमच्या पोराचं लग्न. पोराला दुसरं लग्न करून द्या. नाही हो ना 2 मिनिट थांबा ना दारसी. दुसरं लग्न करून द्यायचं. हम्म. हिला काही मुलबाळ ठेवायचं नाही. आणि तिला नांदायचं नाही. येईन बाई, ही काय म्हणते मला नांदायचं नाही. मग जाऊ दे, आमच्या सहीनुसार देतो आम्ही. हा सही पोरगी देतो. बघा तुम्ही बिनधास्त लग्नाला. तुमच्या पोराचं. लग्न करून मी टाक. करतो लग्न. पोरगी माझ्याकडे नोकरीला पोर आहे, त्याला काही एका मिनिटात पोरगी देतो मी. त्याला काय लागत आहे? अहो. जरी उद्याच्या भाऊन भाऊजाई म्हणले ना, चुलत्याने वाटोळ केलं म्हणून द्या, काय फरक अहो, पडतो? हात सोडायचं आणि पळ त्याच्या मागे मग जा लागायचं. मग. अहो नका करू दुसरं लग्न. नाही, अगं, आता आम्हाला मला- आजी आजोबा हे बघ, तर. हा मला आहे ना पोरगा पाहिजे, माझ्या आई वडिलाला पण नातू पाहिजे. मग मला लग्न तर करायला लागेल ना. पोरगी आणि हो, ती काय जर हो? सुख तू देत नसेल तर मग तू या संघाला राहून काय उपयोगाचे? मग काय नाही तुम्ही दुसरे लग्न नका करू. Come on. मग आता याचं तुला काय तर करायचं? नांदायचं नव्हतं. ठेवायचं ना मग. नाही नाही थांबा करायचं ना. म्हणल्यावर? तिला नांदायचं नव्हतं, तिला लिकरू लागत. मग त्याच्या लग्नाने तुला काय त्रास आहे? नाही मला माझा नवरा आवडतो. मग हे आधी घालायचे ना. बाळ बाळ बाळा आवडतं म्हण. आधी काशी बाळ करायची. आवडतं का? कोणी काढे कोणी काय सांगत ठेवायचं राहायचं, नाही, ऐकायचं ठेवायचं का नाही? अरे तुम्ही विषय ना काढू आता. ठेवूया आपण. मी कुठं पाडायला लागलो होतो, तूच म्हणत होती. अरे तू हाय का जावई डोक्यात लागलंय आता. ती बकर म्हणती, कामं ती मला म्हणती नाही ठेवूया आपण. ठेव म्हणजे आता काय ठेवायचं अहो, समजून सांगा. तुम्ही आल्याबरोबर आई 1 पट, बाप 2 पट, सगळे एक नवरा 3 पट. अटॅक नाही कर माणसा, जरा समजून बरं सांगा. चला जेवण बिवण करू यांना हा, जरा. कोणाला जेवण जावायला यायला. यांना होते तर जाऊ द्या राव, काय मग कसं होतंय? नाही. पण तुझी चूक कळली ना तुला. तुम्हाला कुठं जायचं आता? चला ना आता काय कुठं जायचं मला? यांना बघ ना जेवण खावण्याचं जरा. तुम्ही थांबायचं. हा, अरे चल. असं कोणाचं ऐकून आहे ना, कोणी कोणाला त्रास देऊ नये, स्वतःच्या मनाला करून घेऊ नये. ज्या टायमाला तुला मुलबाळ होईल त्या टायमाला नवरा खुश, आई बाप खुश, सासू सासरे खुश. ह्याच्या पलीकडे काय पाहिजे? आणि तुला राहायचं बरं, ना, तुला आता कुठं दिवस सांभाळायचंय? यांना काय रोग आला या दोघांना? आम्ही हसत हसत तुला सांगितलं पहिल्या दिवसापासून यांच्या ताब्यात देऊन टाकायचं. तिकडे झक मार तुम्हाला लागत होतं, तुम्हीच सांभाळा, मला काय गरज नाही अजिबात. आम्ही सांभाळणार. अहो मी लय माझ्या करीन त्याला घेऊन जाऊन राहणार. चला चला माझा लय जीव आहे त्या पोरीवर माहितीये का? चल. चला आता आहे ना तू घरी चल, तुझी काळजी घ्यावं लागेल. काम बंद हा, करा. चला चला बाद झाली शायनिंग तुमची आता. लय काम करते ती. या चला चहा घेऊन जातो. चला चला एवढी गोड बातमी आहे. कसं? चला